यानंतर आपण जाणार आहोत राहुरीमध्ये। आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, सध्या अक्षय कर्डिले यांचं स्पार्डं जड वाटतंय, मात्र राहुरीमध्ये एकूणच कशी निवडणूक झाली आहे, कशी लढत पाहायला मिळाली आहे? नक्कीच माधवी, आपण जर बघितलं तर अगदी सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचं पारडं जड दिसलेलं होतं। कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी जो आहे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तर तो भरलेला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांचं पारडं हे जड होतं। थोड्याच वेळात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। राहुरी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली होती त्या ठिकाणी ही मतमोजणी होते आहे। 14 टेबल यासाठी असणार आहेत, तर 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं तर मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 3 स्तरीय खरं तर सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सुरुवात जी आहे तर ती टपाली मतमोजणीनं होणार आहे आणि काही क्षणामध्ये जे आहे तर ते या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीचे कल जे आहेत तर ते 9 वाजल्यापासून आपल्याला यायला मिळतील। त्याचबरोबर जर बघितलं तर या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत अक्षय कर्डिले, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यामध्ये खरं तर प्रमुख लढत आहे। त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे जे बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत रावसाहेब खेवरे यांनी देखील या निवडणुकीमध्ये जे आहे चुरस वाढवलेली पाहायला मिळालेली होती। खरं तर थोड्याच वेळामध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या मतमोजणीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद हे सगळं सविस्तर माहितीसाठी।